राईट सर्क्युलर सिलेंडर बघूयात. राईट सर्क्युलर सिलेंडर मध्ये अशा प्रकारचं सिलेंडर आहे बघा, ज्यात सेंट्रल लाईन ऍक्सिस असतो. सेंट्रल लाईन पासून वरती आउटर पार्ट ऑफ द सिलेंडर पर्यंतचा डिस्टन्सला रेडियस म्हणायचं आर. नंतर एक पॉइंट अझ्युम करा ज्याच्यातनं ऍक्सिस पास होतोय ए ऑफ अल्फा बीटा गॅमा. हा एक पॉइंट आहे ज्याच्यातनं ऍक्सिस पास होतोय. ओके, मग ह्या सिलेंडरचं इक्वेशन फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला एक्झॅक्टली काय करायचंय, तर आपल्याला एक फॉर्म्युला फक्त लर्न करायचा आहे. तो फॉर्म्युला कोणता आहे? पायथागोरस. तर पायथागोरस फॉर्म्युला म्हणजेच काय, तर इक्वेशन ऑफ राईट सर्क्युलर सिलेंडर. मग इक्वेशन ऑफ राईट सर्क्युलर सिलेंडर काढण्यासाठी तुम्हाला मिनिमम काय काय माहिती पाहिजे, तर तुम्हाला ए चे कोऑर्डिनेट माहिती पाहिजे, रेडियस माहिती पाहिजे आणि ऍक्सिसचे डायरेक्शन रेशोज ऍटलिस्ट माहिती पाहिजे. ठीक आहे, मग जर या 2-3 गोष्टी माहिती असतील तर तुम्ही इक्वेशन ऑफ राईट सर्क्युलर सिलेंडर फाइंड करू शकता. बघा, इक्वेशन ऑफ आरसीसी ऑफ रेडियस आर अँड ऍक्सिस गिवन बाय दिस इक्वेशन. ऍक्सिसचं इक्वेशन बघा काय दिलंय, x मायनस अल्फा अपॉन ए, y मायनस बीटा अपॉन बी अँड z मायनस गॅमा अपॉन सी. याच्यामध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर ऍक्सिसच्या इक्वेशन मधूनच आपला ए कोऑर्डिनेट काढलेला आहे. मग तो कसा काढलाय, तर बघा, x मायनस अल्फा म्हणजेच अल्फा, y मायनस बीटा बीटा, z मायनस गॅमा गॅमा. सो द कोऑर्डिनेट्स ऑफ ए आर ऑब्टेन फ्रॉम द ऍक्सिस इक्वेशन. ओके, आणि खाली जे नंबर असतात, खाली ए बी सी हे नंबर आहेत त्या ऍक्सिसचे डायरेक्शन रेशोज. मग हा पायथागोरस लक्षात ठेवायचा, दॅट इज नथिंग बट द इक्वेशन. आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या या तिन्ही गोष्टी आपण फाइंड आउट करणार. त्यामध्ये सगळ्यात पहिला आहे एपी. एपी म्हणजेच डिस्टन्स बिटवीन ए अँड पी. डिस्टन्स बिटवीन ए अँड पी इज एपी गिवन बाय फॉर्म्युला. त्यानंतर पीएम. पीएम म्हणजेच काय, रेडियस. तर रेडियस आर आहे. आणि एम म्हणजेच काय, तर इट इज द प्रोजेक्शन ऑफ एबी ऑन द ऍक्सिस. मग ते प्रोजेक्शन काढण्यासाठी आपल्याला काय करायचंय, तर आपल्याला ह्या 3 गोष्टी माहिती पाहिजे, एलएमएन आणि एक्स मायनस अल्फा, वाय मायनस बीटा, झेड मायनस गॅमा. मग एलिमेंट नेमके काय आहेत, तर एलिमेंट आर द डायरेक्शन कोसाइन्स ऑफ द ऍक्सिस. ओके, मग डायरेक्शन कोसाइन्स ऑफ ऍक्सिस लागतात आपल्याला आणि डायरेक्शन रेशोज ऑफ एपी. जर नीट पाहिलं तर एक्स मायनस अल्फा, वाय मायनस बीटा, झेड मायनस गॅमा हे तिघं त्या एपीचे काय झाले, डायरेक्शन रेशोज आहे. ठीक आहे, मग डायरेक्शन रेशोज ऑफ एपी अँड डायरेक्शन कोसाइन्स ऑफ ऍक्सिस यांचं लिनियर कॉम्बिनेशन जे काय असेल ते लिनियर कॉम्बिनेशन म्हणजेच प्रोजेक्शन ऑफ एपी ऑन द ऍक्सिस, अँड दॅट इज नथिंग बट एएम. मग आपल्याला एपी, पीएम आणि एएम या 3च गोष्टी फाइंड करायच्या. या 3 गोष्टी फाइंड करायच्या, या इक्वेशन मध्ये पुट करायच्या आणि पुट करून जे काही इक्वेशन येणार आहे त्या इक्वेशनला सॉल्व्ह करायचं, सिम्प्लिफाय करायचं आणि सिम्प्लिफाय केल्यानंतर जे काही मिळेल दॅट इज नथिंग बट द इक्वेशन ऑफ राईट सर्क्युलर सिलेंडर. ओके, बघू आता आपण एक्झाम्पल मध्ये बघूयात. फाइंड द इक्वेशन ऑफ राईट सर्क्युलर सिलेंडर ऑफ रेडियस √6 whose axis passes through the point through the origin and has direction cosines directly. जर तुम्ही नीट पाहिलं तर या ठिकाणी डायरेक्शन कोसाइन्स त्यांनी डायरेक्टली दिलेली, म्हणजे आपल्याला काही काढायची गरज नाहीये. ठीक आहे, एक अंदाजे डिपिक्टेड डायग्राम काढू ज्यामध्ये सिलेंडर आणि त्यामधले पॉइंट्स दाखवता येतील आपल्याला. स्टार्ट. सगळ्यात पहिल्यांदा ए पॉइंट कुठून घ्यायचा असतो, त्यांनी दिलेला असेल तर ठीक आहे, तर ऍक्सिसच्या इक्वेशन मधून घ्यायचं. लक्षात ठेवा, ऍक्सिसच्या इक्वेशन मधून घ्या किंवा त्यांनी दिला असेल तर. आता बघा इकडे दिलंय ऍक्सिस पासेस थ्रू द पॉइंट. काय म्हटलंय, ऍक्सिस पासेस थ्रू द ओरिजिन, म्हणजे ऍक्सिसचं इक्वेशन या पॉइंट मधनं पास होते 0 0 0. ओके, हा झाला तुमचा ऍक्सिसचा पॉइंट. त्यानंतर इथे आपण एक पॉइंट अझ्युम करू, त्याला नाव देऊ पी. त्यानंतर पी पासून सेंट्रल ऍक्सिस पर्यंतच्या डिस्टन्सला आपण रेडियस म्हणतोय आणि ह्या ठिकाणी रेडियस त्यांनी दिली आहे √6. आता एवढ्या डेटाच्या आधारावर आपण इक्वेशन ऑफ राईट सर्क्युलर सिलेंडर काढू. कसं काढायचंय बघा, सिंपल आहे. सगळ्यात आधी डायरेक्टली तो फॉर्म्युला मेन दॅट इज इक्वेशन ऑफ सिलेंडर ते लिहून घ्यायचं. रिक्वायर्ड
equation of right circular cylinder is, फक्त पायथागोरस लक्षात ठेवा, AP square equals to AM square plus PM square. हा झाला तुमचा रिक्वायर्ड फॉर्म्युला, याला नाव द्या स्टार, आणि याच्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतील त्या फाइंड आउट करूयात. ठीक आहे, सगळ्यात आधी आपण 1 by 1 जाऊ. सगळ्यात आधी आपण एपी काढूयात. मग एपी म्हणजेच काय, तर एपी म्हणजे डिस्टन्स बिटवीन ए अँड पी, दॅट इज गिवन बाय अंडर रूट फॉर्म्युला, डिस्टन्स फॉर्म्युला. ओके, सो डिस्टन्स बिटवीन ए अँड पी इज नथिंग बट x minus 0, y minus 0, z minus 0 bracket square. Okay, आता एपी मध्ये -0 जो लिहिलाय तो नाही लिहिला तरी चालेल ना, म्हणजे इथे आपण फक्त एवढं जरी लिहिलं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर, ओके, तरी चालेल ना. हा झाला तुमचा एपी. त्यानंतर आता फाइंड आउट करूयात एएम आणि पीएम. तर पीएम जर पाहिलं तर पीएम तर रेडीमेड दिले आहे त्यांनी, पीएम हा रेडियस आहे. ठीक आहे, तर पीएम इज √6 अँड लास्ट एएम. मग एएम साठी तुम्हाला काय लागणार आहे, हा फॉर्म्युला. तर एएम काय म्हटलंय बघा, एएम म्हणजेच काय, तो इट इज अ प्रोजेक्शन ऑफ एपी ऑन ऍक्सिस. इट इज अ प्रोजेक्शन ऑफ एपी ऑन ऍक्सिस. ते लिहूयात एएम. So it is a projection of AP on axis. Okay, आता इथं ज्या गोष्टी दिसतात त्या बघा नीट. आपल्याला AP आणि ऍक्सिस या दोन गोष्टी दिसतात. तर आपल्याला लागणार काय, प्रोजेक्शन म्हणजे इट इज नथिंग बट द लिनियर कॉम्बिनेशन. इट इज द लिनियर कॉम्बिनेशन ऑफ व्हॉट, इट इज द लिनियर कॉम्बिनेशन ऑफ एपी डायरेक्शन रेशोज अँड ऍक्सिस डायरेक्शन कोसाइन्स. म्हणजे ह्या दोघांच्या रेशोज आणि कोसाइन्सचे लिनियर कॉम्बिनेशन म्हणजेच काय, तर इट इज अ प्रोजेक्शन. तर तुमच्या माहितीसाठी लक्षात ठेवायचं आहे की एपीचे आपल्याला डायरेक्शन रेशोज लागतील आणि ऍक्सिसचे आपल्याला डायरेक्शन कोसाइन्स लागते. ओके, मग ऍक्सिसचे डायरेक्शन कोसाइन्स आणि एपीचे डायरेक्शन रेशोज यांचं लिनियर कॉम्बिनेशन जे काही येईल दॅट इज नथिंग बट द प्रोजेक्शन ऑफ एपी ऑन द ऍक्सिस. ठीक आहे, मग ह्या ज्या दोन गोष्टी आपल्याला लागणार आहेत त्या आपण फाइंड आउट करूयात. ठीक आहे, सगळ्यात आधी आपल्याला एपीचा लागणार आहे डीआर. मग एपीचा डीआर कसा काढायचा आहे, तर एपीचा डीआर म्हणजे काय, सबट्रॅक्शन पी मायनस ए म्हणजेच एक्स मायनस 0, वाय मायनस 0, झेड मायनस 0. ओके, म्हणजे एपीचे डायरेक्शन रेशोज आले आपल्याकडे. ठीक आहे, आता ऍक्सिसचे आपल्याला काय लागणार आहे, डीसी लागणार आहे, डीआर नाही. मग ऍक्सिसचे डीसी काढण्यासाठी आपल्याला ऍक्सिसचे त्यांनी डीसी दिले का, तर यस, डायरेक्शन कोसाइन्स ऑफ ऍक्सिस त्यांनी आपल्याला गिवन आहे, म्हणजे ते काढायची गरज नाहीच आहे. बघा, डायरेक्शन कोसाइन्स हा 1/√3 मायनस 1/√3 1/√3. मोस्टली एक्झाम्पल मध्ये ते कदाचित देतील पण आणि कदाचित नाही पण देणार. असं गरजेचं नाही की प्रत्येक सम मध्ये ते डायरेक्शन कोसाइन्स देतील. जर दिले तर ठीक, आणि नाही दिले तर आपल्याला फाइंड आउट करावं लागते. ठीक आहे, मग इथे डायरेक्शन कोसाइन्स पण माहिती आहेत आणि डीआर पण माहिती आहे. ठीक आहे, आधी घेऊयात आपण डायरेक्शन रेशोज ऑफ एपी. So direction ratios of AP are x minus 0, y minus 0, z minus 0. आणि याला आपण परत एकदा लिहू शकतो, -0 लिहायची गरज नाही ऍक्च्युली, फक्त x, y, z. आणि डायरेक्शन कोसाइन्स ऑफ ऍक्सिस त्यांनी ऑलरेडी दिलेत. सो डायरेक्शन कोसाइन्स ऑफ ऍक्सिस आर 1/√3 minus 1/√3 and 1/√3. ओके, ह्या दोन्ही पण गोष्टी आपल्याकडे होत्या. ठीक आहे,
आता या दोघांचा वापर करून आपण फाइंड आउट करणार आहोत एम. तर एम म्हणजे काय करायचं, कॉम्बिनेशन घ्यायचं लिनियर. एक घ्या 1/, एक घ्या कोसाइन, एक रेशो घ्या, मग दुसरा कोसाइन, दुसरा रेशो, मग तिसरा कोसाइन आणि तिसरा रेशो. ओके, ऑब्झर्व करा काय केलं आपण, कोसाइन इंटू रेशो, कोसाइन इंटू रेशो, कोसाइन इंटू रेशो, 1 1 2 2 3 3 यांचं कॉम्बिनेशन घेतलं. याला थोडं सिम्प्लिफाय करा. सिम्प्लिफिकेशन मध्ये अपॉन 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 कॉमन घेता येईल, म्हणजेच काय येईल एक्स प्लस अँड मायनस मायनस वाय इंटू 1 वाय प्लस झेड डिवायडेड बाय अपॉन कॉमन. सो झाला तुमचा एम. ओके, बघा एपी आहे, एम आहे, पीएम आहे, या तिघांना पण आपण फक्त कशात पुट करणार आहोत, स्टार मध्ये, या इक्वेशन मध्ये पुट करायचं. पण इक्वेशन मध्ये पुट करताना लक्षात ठेवा की हा स्क्वेअर आहे, आपल्याला एपी लागणार नाही, आपल्याला स्क्वेअर लागणार. मग स्क्वेअर काढताना रूट निघून जाईल. सो एपी स्क्वेअर काय होईल, पुट इन स्टार. सो एपी स्क्वेअर आपल्याला मिळेल एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झी स्क्वेअर. त्यानंतर काय दिसतंय आपल्याला, एम स्क्वेअर. आता एम स्क्वेअर काढताना आपल्याला हा जो एम काढलाय त्याचा स्क्वेअर लागणार आहे. मग त्याचा स्क्वेअर करताना मोस्टली चुका काय होतात, न्यूमरेटरचा स्क्वेअर कसा घेतात मुलं, एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. तर तसा न घेता आपल्याला तो स्क्वेअर पूर्ण टर्मचा घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, पूर्ण टर्मचा स्क्वेअर येतो. ठीक आहे, म्हणजे इकडे मी एम स्क्वेअर काढताना लिहिणार एक्स मायनस वाय प्लस झेड ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन रूट 3 चा स्क्वेअर 3, रूट 3 चा स्क्वेअर 3. नंतर पीएम स्क्वेअर. आता पीएम आपला रूट 6 आहे, मग त्याचा स्क्वेअर करताना रूट निघून जाईल, इकडे फक्त काय येईल 6. आलं. आता याला थोडं सिम्प्लिफाय करूयात. सिम्प्लिफाय करताना अपॉन 3, इकडे अपॉन 3 आहे, सो मल्टिप्लाय बाय 3. मल्टिप्लाय बाय 3 जर केलं तर इट इज 3 इंटू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झी स्क्वेअर. इकडे जर 3 मल्टिप्लाय करतो तर कॅन्सल होऊन जाईल तो, म्हणजे इथे राहील फक्त एक्स मायनस वाय प्लस झेड ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 3 6 जा 18. नाउ मल्टिप्लाय 3 इंटू द ब्रॅकेट 3 एक्स स्क्वेअर 3 वाय स्क्वेअर 3 झेड स्क्वेअर. ओपन दिस ए मायनस बी प्लस सी. या तिघांना ओपन करताना काय करायचं आहे बघा, आधी तिघांचा आपण स्क्वेअर करून घ्यायचा, म्हणजेच काय एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. स्क्वेअर केला, त्यानंतर कॉम्बिनेशन घ्यायचं एक्स वाय आणि झेड सोबत. मग कॉम्बिनेशन घेताना जिथे नेगेटिव्ह साईन असेल तिथे नेगेटिव्ह द्यायचं, पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह. ओके, मग एक्स इंटू वाय एक्स वाय. आता एक्स वाय हा नेगेटिव्ह राहील कारण वाय नेगेटिव्ह आहे, आणि एक्स वाय ला 2 ने मल्टिप्लाय करायचं, दॅट इज 2xy. ओके, त्यानंतर एक्स आणि झेडचं कॉम्बिनेशन ते काय येणार आहे प्लस, कारण दोघं प्लस आहे. एक्स इंटू झेड एक्स झेड मल्टिप्लाय बाय 2 जर केलं तर इट इज 2xz. आता एक्सचे दोन्ही कॉम्बिनेशन झाल्यानंतर आपण घेणार वाय, आणि वायचं कॉम्बिनेशन कोणासोबत घ्यायचं आहे, झेड सोबत. मग वायचं कॉम्बिनेशन झेड सोबत घेताना ते नेगेटिव्ह येणार आहे कारण वाय नेगेटिव्ह आहे. वाय इंटू झेड वाय झेड, आणि वाय झेड ला 2 ने मल्टिप्लाय केलं 2yz. ओके, हे झालं तुमचं कॉम्बिनेशन. तर काय करायचं आहे, पहिल्यांदा तिघांचा स्क्वेअर करायचं, नंतर पहिल्याच दोघांसोबत कॉम्बिनेशन आणि दुसऱ्याचं एकासोबत कॉम्बिनेशन करायचंय. ओके, तर अशा प्रकारे आपण ते ओपन केलं. लास्ट स्टेप मध्ये सॉल्व्ह करायचंय. 3 मायनस एक्स स्क्वेअर 2x स्क्वेअर, 3 मायनस वाय स्क्वेअर 2y स्क्वेअर, 3 मायनस झेड स्क्वेअर 2z स्क्वेअर, आणि बाकीच्या टर्मचे फक्त साइन चेंज करायचे. मायनस बिकम प्लस, प्लस बिकम मायनस. चेक. त्या साईडच्या सगळ्या टर्म इकडे पाठवल्या, सगळ्यांचे साइन चेंज केले, आणि हे मायनस प्लस, प्लसचा मायनस झाला, मायनसचा प्लस आणि प्लसचा मायनस. ओके, तर अशा प्रकारे आपण
सिलेंडरचं एक्झाम्पल सॉल्व्ह करतो त्याच्यासाठी बघा, कोसाइन जर डायरेक्ट दिले असेल तर डायरेक्ट घ्यायचे, नसेल दिले तर सॉल्व्ह करायचं. ओके.